बदलापूरमधल्या बातमीनं बदलापुरातल्या चिमुरड्यांवरील अत्याचार प्रकरणात आता तपासाला वेग आलाय। एसआयटीच्या प्रमुख आरती सिंग यांनी बदलापूरच्या पीडित मुलीचा जबाब नोंदवला। पीडित मुलीची आई आणि आजोबा या दोघांचाही जबाब नोंदवण्यात आल्याचं कळतंय। अज्ञात स्थळी जाऊन हा जबाब नोंदवल्याचं काम पूर्ण करण्यात आलं। तर दुसरीकडे शाळेच्या मुख्याध्यापिका आणि काही कर्मचाऱ्यांचीही एसआयटीकडनं लवकरच चौकशी केली जाईल, त्यांचा जबाब नोंदवला जाईल। या प्रकरणातील निलंबित तपास अधिकाऱ्यांसह बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनमधील 3 कर्मचाऱ्यांचीही एसआयटीकडनं चौकशी केली जाईल। तर बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आणि महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरनं महाविकास आघाडीनं येत्या 24 तारखेला म्हणजे शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी याची माहिती दिली। या बंदमध्ये महाविकास आघाडीचे सगळे घटक पक्ष सहभागी होणार असून या माध्यमातून अकार्यक्षम सरकारला आरसा दाखवण्याचं काम जनताच करेल असंही नाना पटोलेंनी म्हटलंय। राज्यात महिला आणि मुली असुरक्षित असल्याचा आरोपही नाना पटोलेंनी केला। बच्चों पे अत्याचार होने वाला सबसे बड़ा कोई अगर देश का राज्य हो तो महाराष्ट्र है। 21,000 के ऊपर महाराष्ट्र में इस तरह की घटनाएं हुई है। सरकार इस बातों को दबा रही है और इसलिए आने वाले 24 तारीख को महाराष्ट्र को बंद की आवाज हमने दी है। तर बदलापूरमधल्या शाळेत मुलींवरती झालेल्या अत्याचाराच्या घटनेचे पडसाद राज्यभरामध्ये उमटतात। बदलापूर पोलीस स्थानकाबाहेर ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ठिय्या आंदोलन केलं। नागरिकांवरती दाखल झालेले गुन्हे रद्द करावेत, चिमुकल्यांवरती झालेल्या अन्यायाचा गुन्हा दाखल करण्यास उशीर का केला असा सवाल विचारत त्यांनी संताप व्यक्त केला। तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मुंबईतल्या भारत माता इथे आंदोलन झालं। तर पुण्यामधल्या गुडलक चौकात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात आंदोलन केलं गेलं। बदलापूर घटनेतील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी झाली। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गट आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। मुंबईमध्ये काँग्रेस नेत्या आणि खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात मंत्रालय परिसरात जोरदार आंदोलन करण्यात आलं। राज्यात महिलांना सुरक्षा कधी मिळणार असा सवाल त्यांनी यावेळी विचारला। बलात्काराच्या विरोधात आंदोलन करणं हा जर गुन्हा असेल तर तो मला मान्य आहे। मला फाशीची शिक्षा या सरकारने द्यावी, पण आम्ही बलात्कार झालेल्या कुटुंबाच्या बाजूने उभं राहणार, आम्ही आंदोलन करणार आणि जोपर्यंत या राज्यातली प्रत्येक महिला आणि नागरिक हे सुरक्षित नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहणार। या सरकारने आम्हाला जेलमध्ये टाकावा किंवा फाशी द्यावी। महिलांना सुरक्षा देण्याचं काम करा। दुर्दैवाने देशामध्ये आता बघतोय आम्ही एका ठिकाणी देशाचे पंतप्रधान बेटी बचाव बेटी पढाव आणि महाराष्ट्रामध्ये अशा घटना होतात आणि कोण राजकारण करते? महिलांसाठी बोलायला आशुतोष डुमरेंनी हे प्रकरण 12 तारखेला घटना घडली। 12 तारखेची घटना 16 तारखेला रात्री उशिरा गुन्हा दाखल झालाय। 12 ते 16 4 दिवस पोलिसांनी काय केलं? दिरंगाई का बरं पोलिसांची? कशासाठी दिरंगाई? शाळा सुरक्षित नाही, त्याच्यानंतर जिथे काय ते सुरक्षित नाही, ट्रेन मध्ये जातो सुरक्षित नाही, प्रवासामध्ये सुरक्षित नाही। मग गृहराज्यमंत्री म्हणून जो अधिकार आहे त्याचा वापर कधी करणार आहे? तर बदलापूरमधल्या शाळेत 2 चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचारानंतर बदलापूरमध्ये आंदोलनाचा भडका उडालेला। बदलापूरकरांनी तब्बल 11 तास रेल रोको केला। मात्र या आंदोलनावरनं राजकारण पेटतंय। बदलापूरमधलं आंदोलन हे राजकारणानं प्रेरित असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला। तर आंदोलनापाठीमागचे खरे चेहरे लवकरच समोर येतील असं मंत्री शंभूराज देसाईंनी म्हटलंय। जे कालचं जे आंदोलन होतं हे पॉलिटिकल मोटिवेटेड होतं असं माझं म्हणणं आहे। कारण इतक्या फटाफट कधी आंदोलन जेव्हा होतं ते स्थानिक लोक असतात, इथं स्थानिक लोक हाताच्या बोटावर मोजण्या इतके होते आणि इतर ठिकाणून गाड्या भरून भरून त्या ठिकाणी आंदोलनकर्ते आले होते। पोलीस तपासाच्या बाबी अशा उघड करायच्या नसतात, त्याची चौकशी सुरू आहे। लवकरच आंदोलनाच्या पाठीमागे खरे चेहरे कोण होते हे समोर येईल। याच्या बाबतीत
याच्या बाबतीत साधारणतः 70-80 लोकांना ताब्यात घेतले, 60-70 लोकांना ताब्यात घेतलेलं आहे. बदलापूर बाहेरील माणसं त्या ठिकाणी आंदोलन करतात, काय वेळ तुमच्यावर आलेली आहे तो विषय बाजूला ठेवून, म्हणजे ही मंडळी वाट पाहत होती का असं काहीतरी कुठेतरी घडावं आणि आम्हाला त्याचा उपयोग आमची राजकीय पोळी भाजण्याकरता करावी अशी कुठेतरी महाराष्ट्रात हे होण्याची वाट बघत होते का, हा प्रश्न मी त्यांना विचारतो. सकाळी 10 वाजेपर्यंत जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये सगळे बदलापूरकर सगळे आम्ही त्या ठिकाणी होतो, पण 10 नंतर कोण लोक आली कुठून आली आम्हाला माहित नाही. आणि बदलापूरला आम्ही इतके वर्ष पाहतोय. तर बदलापूरमधल्या आंदोलनाच्या मागे विरोधक असल्याच्या आरोपावरनं विरोधक चांगले संतापले. जनता रस्त्यावरती उतरली, यात विरोधकांचा काय संबंध असा सवाल संजय राऊतांनी केला. तर 8 दिवस पोलिसांनी कारवाई केली का नाही असा पलटवार विजय वडेट्टीवारांनी केला. निदान अशा प्रकारात तरी अशा माणसांनी राजकारण करू नये, याच्यामध्ये विरोधकांचा काय संबंध आहे. त्या शैक्षणिक संस्थेमध्ये लैंगिक शोषण झालं, त्या मुली किती लहान आहेत, तुम्ही त्यांचं वय पहा. तुम्ही त्यांच्या पालकांची तक्रार तुमचे पोलीस घ्यायला तयार नाहीत, पोलिसांवर दबाव येत होता, याच्यावर का बोलत नाही तुम्ही. आणि विरोधकावर आरोप करताय की विरोधकांनी तिकडे बाहेरचे लोक आणलेत, त्याच्यामध्ये राजकारण केलं, आम्ही राजकारण करतो, त्यावर कारवाई झाली. जनतेला एवढी मोठी घटना घडल्यावर 8 दिवस कारवाई होत नाही. आता 26 ऑगस्टला 26 तारखेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे बदलापूरला भेट देतात. बदलापूरवरनं आलेल्या मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंसोबत व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. याआधी बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेवरनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केलेली. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच जर कायदा मोडला जात असेल तर बाकी ठिकाणची परिस्थिती काय असेल, हा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला. तर आपल्या ट्विटमध्ये राज ठाकरे नेमकं काय म्हणाले ते आपण पाहूया. बदलापूरमध्ये जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आणि भीषण होती. त्यावर आपण काल पण म्हटलं तसं यावर कारवाई व्हायला इतका वेळ का लागला, या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या महिला पदाधिकाऱ्यांनी वाचा फोडली, विषय लावून धरला आणि त्यातून जनआक्रोशाला तोंड फुटलं. मुळात हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये जर कायदा तोडला जात असेल, मोडला जात असेल तर बाकी ठिकाणची परिस्थिती काय असेल याची कल्पना पण करवत नाही. आज सरकार लाडकी बहीण योजनेद्वारे स्वतःचं कौतुक करून घेण्यात मग्न आहे, पण जर तुमची बहीण खरंच लाडकी असेल तर तिच्यावर अशी वेळ येऊ नये आणि दुर्दैवानं आलीच तर तिला न्याय मिळेल हे पाहणं आपलं पहिलं कर्तव्य नाही का. जनतेच्या पैशातनं बहिणींना पैसे देऊन स्वतःचं ब्रँडिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे ही भावना जरी निर्माण केली तरी खूप आहे. आपल्या पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांमुळे हा विषय आज समोर आलाय, याचा आपल्याला अभिमान आहे. पण मुळात असे प्रकार घडू नयेत यासाठी कडक कायदे आणि त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं असल्याचं राज ठाकरे म्हणतात. तर बदलापूरमधल्या संतापजनक घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवारांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. जनतेला आता परिवर्तन हवं असल्याचं शरद पवार म्हणतात. लोक रस्त्यावरती येतात, दळणवळण थांबवतात. लोकांनी अन्यायाविरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काल बदलापूरला हेच पाहायला मिळालं. याचा अर्थ एकच आहे की जनता शांत बसणार नाही असं शरद पवार म्हणतात. एखाद दुसरा गंभीर प्रसंग आला तर लोकांची प्रतिक्रिया तिची तीव्र असते. याचं उदाहरण काल आपण ठाणे जिल्ह्यामध्ये बदलापूरला रेल्वेचा प्रवास थांबवतात. याचा अर्थ एकच आहे की लोकांच्यात अस्वस्थता भयंकर आहे आणि सरकारच्याकडून हवं त्या पद्धतीने एखाद्या अन्यायावर लक्ष दिलं गेलं नाही की लोक कसे तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करतात हे उदाहरण आपण काल बदलापूरच्या माध्यमातून पाहिजे.
तर बदलापूर प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली आहे, पण त्यांच्या नियुक्तीला विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला आणि सरकारच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केलाय। उज्ज्वल निकम सरकारी वकील नसून ते भाजपचे प्रवक्ते आहेत असा आरोप सुषमा अंधारेंनी केलाय। काँग्रेसने सुद्धा याच मुद्द्यावरनं आक्रमक पवित्रा घेतलाय। निकम ज्या पक्षाकडनं लोकसभेची निवडणूक लढले त्याच पक्षाशी ते संबंधित आहेत आणि त्या पक्षाशी संबंधित शाळेविरोधात लढताना निकम न्याय कसा देतील असा सवाल काँग्रेसने उपस्थित केलाय। पक्षाकडून निवडणूक लढली आहे, त्याच पक्षाची ती शाळा आहे। कुंपणं शेत खायची, कुंपणाला म्हणजे संरक्षणाची जबाबदारी असते, पण कुंपणं शेत खायसाठी जर नेमलं असेल तर त्याला उपयोग काय? अरे उज्ज्वल निकम के ऊपर किस तरीके से महाराष्ट्र जो है वो फेथ रखेगी, आप बताइए। जो इंस्टीट्यूशन है वो ऑलरेडी किसी बीजेपी का है और उज्ज्वल निकम जी अभी जो है चुनाव लड़ चुके हैं, यहाँ पे कांग्रेस के खिलाफ चुनाव लड़ा है, तो लोगों का फेथ कैसा रहेगा? आपको पूरे महाराष्ट्र में एक से बढ़कर एक सॉलिसिटर्स और एडवोकेट्स है, तो आप उसी को क्यों ये कर रहे हैं? तर बदलापूरमधलं आंदोलन आणि तोडफोड प्रकरणी एकूण 68 जणांना अटक झाली आहे। कल्याण रेल्वे पोलिसांनी 28 जणांना तर बदलापूर पोलिसांनी 40 जणांना अटक केली। या प्रकरणामध्ये 100 पेक्षा जास्त जण फरार दाखवले गेलेत। सरकारी मालमत्तेचं नुकसान करणं, सरकारी कामात अडथळा आणणं, सरकारी कर्मचाऱ्यांना जखमी करणं असे गंभीर गुन्हे या आंदोलनकर्त्यांवरती दाखल आहेत। हे आंदोलन पूर्वनियोजित असल्याचंही तपासांती पुढे आलंय। यामध्ये निश्चितच समाजकंटकांनी काही सहयोग घेतलाय आणि त्यात कृती केलेली आहे। या संपूर्ण प्रकरणाचे सीसीटीव्ही आणि व्हिडिओ शूट पोलिसांकडे आहे, प्रशासनाकडे आहे। त्या प्रत्येक गोष्टीचं अॅनालिसिस केलं जाईल आणि ज्यांनी कोणी कायदा मोडला त्यांच्यावर निश्चितपणे कठोरतम कारवाई करण्यात येईल। तर बदलापूरमधील शाळेतल्या 2 चिमुरड्यांवरती अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला आज कल्याणच्या कोर्टात हजर करण्यात आलं। या आरोपीला आता 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पोक्सो कायद्याअंतर्गत त्याच्यावर कारवाई झाली आहे। या आरोपींनी केलेल्या कृत्याविरोधात समाजातील सर्व स्तरातून संतापाची भावना आहे। अक्षयला फाशीची शिक्षा देण्याची मागणी आता जोर धरते आहे। बदलापुरातील वकिलांनी त्याचं वकीलपत्र न घेण्याचा निर्णय घेतलाय। आरोपी अक्षय शिंदेला कोर्टात हजर केलं जात असताना पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केलेला होता। आरोपीचं वकीलपत्र कोणी घेऊ नये असं काल आम्ही सगळ्यांनी ठरवलं आणि आमच्या वकील संघटनेच्या सर्व सभासदांनी आमच्या या आव्हानाला साथ दिलेली आहे। आज आरोपीला सकाळी 10 वाजताच मेहरबान न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। आमचे कोणीही वकील त्या ठिकाणी वकीलपत्र घेऊन हजर झालेले नाहीत। आणि बदलापूर प्रकरणावरनं आता मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगेंनीही टीका केली आहे। हे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप केला जातोय आणि या मुद्द्यावरनंच जरांगे पाटील यांनी टोला लगावलाय, टीका केली आहे। बदलापूरच्या अत्याचार झाला त्या मुलींवरती, त्यांच्यासाठी आंदोलन करणाऱ्या लोकांना जर तुम्ही राजकीय म्हणत असले, तुमच्यासारख्या नालायक लोक नाहीत मग कुठं असल्या सत्तेवर लाथा मारायला पाहिजे स्वतःहून। म्हणजे काय भावना आहे तुमची महिला शिंदे अकरावी आंदोलन करणारा राजकीय? तुम्हाला काही बोलताच येत नाही का? दुसरं कोणाचं आंदोलन असलं की राजकीय आमक्याचा वास येतो तामक्याचा वास येतो म्हणून पडले वर धुऱ्या करून आता। तर बदलापूरमधल्या घटनेनंतर काल दिवसभर वातावरण तापलेलं होतं। तर दुसरीकडे नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यात अवघ्या 4.5 वर्षांच्या चिमुकलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। ही चिमुकली घरासमोर खेळत होती तेव्हाच आरोपीनं तिचं अपहरण केलं। या संदर्भात गुन्हा दाखल झालाय। तर दुसरीकडे अकोल्यात जिल्हा परिषदेच्या शिक्षकानं 6 मुलींचा लैंगिक छळ केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे। एकच खळबळ त्यामुळे उडाली आहे। यात नराधम शिक्षकाला अटक झाली आहे। तर पुण्यातही एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवरती अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली। या सगळ्या घटनांमुळे राज्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। आणि आता बातमी आहे राज्याच्या विधानसभा निवडणुकांसंदर्भातली। महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका या वेळेतच होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। विधानसभेची निवडणूक नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकते अशी माहिती मिळते। ही निवडणूक अंदाजे 4 ते 5 टप्प्यात होऊ शकते अशी शक्यता आहे। गणेश चतुर्थीनंतर केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्राचा दौरा करणार आहे आणि या दौऱ्यानंतर सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातल्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होऊ शकतात असा अंदाज व्यक्त होतोय। त्यामुळे निवडणुका डिसेंबरमध्ये उशिरानं होणार या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याची सूत्रांकडून माहिती मिळते।
निवडणुका पुढे ढकलल्या जाणार नाही, काही लोक पसरवतात. मी कालही स्पष्ट केलंय, 26 नोव्हेंबरला नवीन सरकार अस्तित्वात आलंच पाहिजे. हा इलेक्शन कमिशनरला सुद्धा दंडक आहे. त्यापूर्वी निवडणुका होतील. ते जे काही डेट देतील ते 30-40 दिवसाचा जो काही प्रचाराचा पिरियड असेल त्यापूर्वी निवडणूक आयोग आपला निर्णय घोषित करेल. आणि आंतरवाली सराटीमधील मनोज जरांगे पाटील यांची 29 ऑगस्टला एक बैठक होणार होती. ही बैठक त्यांनी आता पुढे ढकलली आहे. मनोज जरांगेंनीच या संदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. 29 ऑगस्टला उमेदवार पाडायचे की ते उभे करायचे याची जरांगे पाटील घोषणा करणार होते. मात्र सरकारनं डिसेंबर महिन्यापर्यंत निवडणुका पुढे ढकलल्याची चर्चा आहे. मराठ्यांची रणनीती पाहून सरकार पुढचे डावपेच आखणार आहे. त्यामुळे आपले डावपेच त्यांना कळू नयेत यासाठी आपण 29 तारखेची बैठक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचं मनोज जरांगेंनी म्हटलंय. की 29 ऑगस्टला राज्यातून 20-22 लाख मराठी एका जागेवर येणार आहे. राज्यातून एवढा मोठा लोकांचा येण्या जाण्याचा खर्च होणार आहे. आणि त्याच दिवशी मी 29ला सांगायचं की सरकारने पुढे निवडणूक लांबवल्यामुळं आपण आपली सुद्धा बैठकीची तारीख नंतर कळू, म्हणजे निवडणुकीच्या अगोदर आपण बैठक घेऊ. जसं आता ह्या सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये निवडणूक होती म्हणून आपण 29 ऑगस्ट निवडली होती. तसंच आता पुढची निवडणूक ते काय घोषणा करतायत त्याच्या अगोदर आपण बैठक घेऊन ठरवू की पाडायचे का लढायच्या या जागेवरती, कारण त्यांना जागा रिकामी नकोय. तर पुढची बातमी आहे लाडक्या बहिणींना दिलासा देणारी. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये जमा होणाऱ्या पैशांसंदर्भात राज्य सरकारनं बँकांना महत्त्वाची सूचना केली आहे. लाडकी बहीण योजनेची जमा झालेली रक्कम कोणत्याही थकीत कर्जात समायोजित करता येऊ नये असे हे आदेश आहेत. या योजनेअंतर्गत खात्यात जमा झालेली रक्कम ही विशिष्ट उद्देशासाठी जमा झालेली असून ती इतर थकीत कर्जासाठी वापरता येणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे संबंधित रक्कम महिलांच्या खात्यात जमा झाल्यावर ती कोणत्याही थकबाकीचं कारण देत खात्यातनं काढण्यास आता बँकांना नकार देता येणार नाही. आधीच्या कोणत्याही प्रलंबित थकबाकीमुळे जर बँकेचं खातं गोठवलं गेलेलं असेल तर ते खातं सुद्धा तात्काळ सुरू करावं असे आदेश सरकारनं दिलेत. सरकारच्या आदेशांमुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाल्याची चर्चा आहे. पुढची बातमी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची. एमपीएससी परीक्षेच्या वेळेत आता बदल होण्याची शक्यता आहे. कारण परीक्षेच्या वेळेत बदल करावा अशी विनंती उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एमपीएससीच्या अध्यक्षांना केली आहे. आयबीपीएस आणि एमपीएससी या दोनही परीक्षा 25 ऑगस्टला एकाच दिवशी आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री फडणवीसांनी मध्यस्थी केली आहे. या संदर्भातली बैठक उद्या पार पडेल. शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणात ईडीनं आता मोठी कारवाई केली आहे. पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना ईडीनं अटक केली. काल ईडीनं बांदल यांच्या शिक्रापूर आणि पुण्यातल्या घरांवरती छापा टाकलेला. जवळपास 16 तास चौकशी सुरू होती आणि चौकशीनंतर मंगलदास बांदल यांना ईडीनं अटक केली. त्यांच्या दोन्ही घरातनं 5,60,00,000ची रोकड, एक आलिशान गाडी आणि 4 महागडी घड्याळं जप्त झाली आहेत. तिकडे यवतमाळच्या वणी तालुक्यात अवैध दारू विक्रीविरोधात महिला आक्रमक झाल्या. वणी तालुक्यामध्ये अवैध दारू विक्री वाढल्यामुळे महिलांनी अवैध पद्धतीनं दारू विक्री करणारा अड्डाच पेटवून दिला. अवैध दारू विक्रीविरोधात महिलांनी प्रशासनाकडे तक्रार केलेली, मात्र प्रशासनानं या तक्रारीला केराची टोपली दाखवली. त्यामुळे महिलांनी संताप व्यक्त करत हे दुकानच पेटवून दिलं. दारूच्या दुकानाला आग लावत महिलांनी प्रशासनाविरोधात आपला रोष व्यक्त केला. आणि आता मुंबई गोवा महामार्गावरनं प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी. मुंबई गोवा महामार्गावरील जगबुडी नदीवरील नवीन पुलावरनं मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक आता सुरू झाली आहे. 22 जुलै 2024ला मुंबई गोवा महामार्गावरच्या खेडमधील भरणे नाका येथील जगबुडी नदीच्या नव्यानं बांधलेल्या पुलाला भगदाड पडलं होतं. त्यामुळे तब्बल 1 महिना या पुलावरची वाहतूक बंद होती. त्या पुलाच्या दुरुस्तीचं काम युद्धपातळीवरती करण्यात आलं. 1 महिन्यानंतर हे काम पूर्ण झालेलं असून रॅपिड हार्डिंग सिमेंट वापरून या पुलाची दुरुस्ती पार पाडण्यात आली आहे. आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांनी. गणपतीचा सण काही दिवसावर येऊन घेतला आहे आणि या पार्श्वभूमीवरती मुंबई गोवा महामार्गावरील रहदारी कमी व्हावी, तसेच एकाच पुलावरती दोन्ही वाहतूक, त्यामुळे रहदारी देखील व्हायची. मात्र आता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ह्या रस्त्याचं जे पुलाचं जे काही भगदाड पडलं होतं ते
जे काम आहे ते हार्ड सिमेंट वापरून त्या ठिकाणी ते पूर्ण झालेलं आहे आणि पूर्ण रस्ता जो आहे हा सुरक्षित झाल्याचा दावा प्रशासनानं केलेला आहे। त्याच्यामुळे आत्तापासून या मुंबई गोवा महामार्गावरील हा पूल वाहतुकीसाठी मोकळा झालेला आहे। त्यामुळे मुंबईकडे जाणारी लेन ही स्वतंत्र असणार आहे आणि गोव्याकडे जाणारी स्वतंत्र लेन असणार आहे। त्यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणाहून प्रवास सुखरूप होईल असं सांगण्यात येत आहे। चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड रत्नागिरी। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत कांस्य पदकाला गवसणी घालणारा महाराष्ट्राचा कोल्हापूरचा सुपुत्र स्वप्नील कुसाळेचं आज कोल्हापुरात आगमन झालं। कोल्हापुरात स्वप्नील कुसाळेचं जल्लोषात स्वागत झालं। ढोल ताशांच्या गजरात स्वप्नीलची मिरवणूकही निघाली। कोल्हापूरच्या ताराराणी चौकापासून स्वप्नीलची मिरवणूक निघालेली। यावेळी स्वप्नीलवर हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी सुद्धा झाली। या मिरवणुकीत सर्वसामान्य कोल्हापूरकरांसह कोल्हापुरातले राजकीय नेते सुद्धा सहभागी झालेले। ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसाळे याचा कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं चांदीची गदा, सन्मान चिन्ह आणि मानपत्र देऊन भव्य सत्कार पार पडला। आपले पालक आणि आपल्या प्रशिक्षकांसह ज्या सर्वांनी आपल्याला मदत केली त्या सर्वांचे आभार स्वप्नीलने मानले। पाठीमागे राहून कधी काही गोष्टीसाठी मला कमी नाही पडतो की त्यांची काही परिस्थिती असो, त्यांनी मला कधी सांगितलं की त्या कुठल्या परिस्थितीत चाललेल्या आहेत किंवा त्यांच्याकडे कशी कमी आहे। त्यांनी फक्त एवढं सांगितलं होतं की तू हार जिंकणं किंवा हारणं हे होत राहतं, तुझं खेळणं हे आमच्यासाठी महत्वाचं आहे। ते सगळ्यांनी जे पण गोष्ट लागली आणि यानंतर बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबणार आहोत, पण अगदी थोड्याच वेळात छोट्याशा ब्रेक नंतर महाराष्ट्रातल्या आणखी काही बातम्यांचा थोडक्यात आढावा पाहत रहा न्यूज 18 लोकमत।